नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आसाराम लोमटे. परभणी लोकसभा मतदारसंघाची एकूण पार्श्वभूमी काय, सध्या या निवडणुकीतली काय स्थिती आहे, हा सर्व तपशील आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. नमस्कार आसारामजी. नमस्कार. नमस्कार. आम्हाला परभणी लोकसभा मतदारसंघ हा खरं म्हणजे ती स्थापना कधी झाली, म्हणजे अगदी 52 पासनं या मतदारसंघाची जरा पार्श्वभूमी सांगा. कोण कोण निवडून आलं होतं ते आतापर्यंत. परभणी लोकसभा मतदारसंघ हा अतिशय जुना अशा प्रकारचा मतदारसंघ आहे. 1951च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नारायणराव वाघमारे हे निवडून आले होते. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्ष, नंतर पुढे काँग्रेस, त्याच्यानंतर शिवसेना, अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विचारांचा हा जिल्हा राहिलेला आहे. आणि या प्रकारची सगळी स्थित्यंतर या जिल्ह्यानं अनुभवलेली आहेत. 1952ला शेतकरी कामगार पक्षाचे नारायणराव वाघमारे, त्यानंतर 1957च्या निवडणुकीत नागोरावजी पांगरकर हे काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले. त्यानंतर 1962, 1967 आणि 1971 या 3 ज्या निवडणुका आहेत, त्या तिन्ही निवडणुका काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख, अतिशय त्या काळातले काँग्रेसमधले नामवंत पुढारी होते, तर त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व सलग 3 वेळा केलं. त्याच्यानंतर 1977च्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या भाई शेषराव देशमुखांनी या मतदारसंघामध्ये आपलं प्रभुत्व राखलं. त्याच्या पुढच्या ज्या 2 निवडणुका आहेत, 1980 आणि 1984, या दोन्ही निवडणुका काँग्रेसचेच रामराव लोणीकर यांनी जिंकल्या. पण 1989 साली जेव्हा शिवसेनेनं मराठवाड्यामध्ये राजकीय प्रवेश केला, तर तेव्हा 1989ची निवडणूक या ठिकाणी अशोक देशमुख, दिवंगत माजी खासदार अशोक देशमुख यांनी 1989ची परभणीची निवडणूक जिंकली. आणि ही शिवसेनेची सुरुवात होती. शिवसेनेला तेव्हा राजकीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली नव्हती. 1989 साली अशोक देशमुख लढले, त्यावेळी अपक्ष उमेदवार अशाच त्यांच्या भिंती रंगलेल्या होत्या. आणि 1989च्या निवडणुकीमध्ये त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर पहिली निवडणूक लढवली. पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 1991च्या निवडणुकीमध्ये अशोक देशमुख शिवसेनेच्या अधिकृत अशा चिन्हावर, धनुष्यबाणावर पुन्हा लढले आणि पुन्हा विजयी झाले. तेव्हा शिवसेनेला राजकीय मान्यता मिळालेली होती, राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली होती. ही गोष्ट आहे 1991ची. आता बऱ्याच आपल्या सगळ्या दर्शकांना आणि अनेक राजकीय जाणकारांना हे पण माहित आहे की शिवसेनेचा जो खासदार निवडून येतो तो पक्षद्रोह करतो, हा इथला सगळा राजकीय इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे 1991 साली निवडून आलेले अशोक देशमुख पुढे शिवसेनेत राहिलेले नाहीत, ते काँग्रेसवासी झाले. 1996ला त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरेश जाधव या त्या काळच्या अतिशय नवख्या तरुणाला, म्हणजे त्यावेळी ते फक्त गंगाखेडचे तालुका प्रमुख होते शिवसेनेचे, त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीमध्ये 1996च्या निवडणुकीमध्ये सुरेश जाधव यांचा विजय झाला. परत 1998ची निवडणूक, या 1998च्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या 98च्या निवडणुकीमध्ये सुरेश वरपुडकर यांनी ती निवडणूक जिंकली. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली नव्हती. काँग्रेस एकसंध होती, त्यामुळे शिवसेना विरुद्ध काँग्रेस या थेट लढतीमध्ये सुरेश वरपुडकर यांचा विजय झाला. ही निवडणूक 1998ची. 1999 साली मात्र या निवडणुकीमध्ये तोपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झालेली होती. राष्ट्रवादीची उमेदवारी सुरेश वरपुडकर यांना मिळाली, काँग्रेसची उमेदवारी रावसाहेब जामकर यांना मिळाली आणि त्यांच्या विरोधात सुरेश जाधव उभे राहिले. तर काँग्रेस पक्षाच्या मतविभागणीमध्ये सुरेश जाधव हे निवडून आले शिवसेनेच्या चिन्हावर 1999ला. पण पुढे त्यांनी पक्षद्रोह केला आणि 2004 साली तुकाराम रेंगे पाटील यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली. त्यावेळी तुकाराम रेंगे पाटील हे या निवडणुकीत निवडून आले. त्यांनी वरपुडकरांचा पराभव केला होता. त्याच्या पुढची जी निवडणूक आहे, पुढे तुकाराम रेंगे पाटील यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पुढे शिवसेनेने एक वेगळा प्रयोग केला.
शिवसेनेचा प्रत्येक खासदार बाहेर जातो, तर यावेळी शिवसेनेने म्हणजे 2009च्या निवडणुकीत चक्क बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली. म्हणजे गणेश दुधगावकर हे शिवसेनेचे नव्हते, ते काँग्रेसचे जुने ज्येष्ठ राजकारणी होते. परंतु शिवसेनेने एक नवीन प्रयोग केला आणि 2009च्या निवडणुकीत गणेश दुधगावकर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी होते सुरेश वरपुडकर. या निवडणुकीत सुद्धा वरपुडकरांचा पराभव झाला. गणेश दुधगावकर 2009ला खासदार झाले. पुढे तेही शिवसेनेशी राहिले नाहीत. त्यांनी शिवसेनेचा पक्षत्याग केला आणि मग नंतरच्या काळात जे परभणीचे आमदार होते संजय जाधव, त्यांना पक्षानं बढती दिली आणि 2014ची जी निवडणूक आहे ती संजय जाधव यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांचा पराभव केला. आतापर्यंतची जी खासदारांची पक्षद्रोहाची परंपरा होती, ती परंपरा खासदार संजय जाधव हे त्या परंपरेला अपवाद ठरले. ते पक्षासोबतच राहिले. म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा 2019च्या निवडणुकीत उमेदवारी दिली. या निवडणुकीत म्हणजे गेल्याच निवडणुकीत संजय जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे उमेदवार होते. राजेश विटेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आणि दुसऱ्यांदा संजय जाधव हे 2019 या वर्षी खासदार झाले. आताची जी निवडणूक आहे, आताच्या निवडणुकीमध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल आणि बंडू जाधव विरुद्ध राजेश विटेकर अशी लढत होईल असं अपेक्षित होतं. परंतु महाराष्ट्रातल्या ज्या काही घडामोडी घडल्या, त्या घडामोडींच्या नंतर बरेच राजकीय बदल झाले आणि राजेश विटेकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. या राष्ट्रवादी काँग्रेसचं सख्य भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटाशी आहे. त्यामुळे राजेश विटेकर जरी अजित पवारांच्या गटाकडून उमेदवार होतील आणि त्यांना बंडू जाधव यांच्याशी लढावं लागेल असं वाटलं तरी सुद्धा राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातली ही जागा महादेव जानकर यांना दिली. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार. आता सध्याची जी लढत आहे ती खासदार संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी आहे. तर मला असं म्हणजे हे सांगा, तुम्ही जो आता इतिहास सांगितला, पहिल्यांदा असं घडतंय की शिवसेनेचा ओरिजिनल माणूस संजय जाधव हे आहेत त्या पक्षात, पण त्या पक्षाचं जे चिन्ह होतं धनुष्यबाण ते आता राहिलेलं होय, नाही. हं. आणि बरोबर आहे. परंपरागत समोरचा प्रतिस्पर्धी साधारण घड्याळ, हात घड्याळ असं होतं. आता घड्याळही राहिलं हो, नाही समोर, म्हणजे ना बाण बरोबर आहे. ना घड्याळ अशी ही निवडणूक आहे. बरोबर आहे. त्यामुळे या निवडणुकीचं एकूण राजकीय गणित काय? आपण म्हणताय ते बरोबर आहे की ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून ते आजतागायत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष या मतदारसंघात झालेला आहे. धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ असं लढतीचं कायम स्वरूप राहिलेलं आहे. ही पहिली निवडणूक अशी आहे की शिवसेनेने आपलं चिन्ह गमावलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाकडे घड्याळ असलं तरी सुद्धा ही जागा घड्याळाकडे नाहीये. घड्याळाच्या कोट्यातलीच ही जागा आता जानकर लढवतायत. त्यामुळे दोन्ही पक्षांचा जो परंपरागत मतदार आहे म्हणजे घड्याळाचा मतदार आणि धनुष्यबाणाचा मतदार या दोघांनाही मतदान यंत्रावर ही दोन्ही चिन्ह दिसणार नाहीत. आता त्यामुळे दोन्ही पक्षांकडनं म्हणजे दोन्ही बाजूंनी अगदी ते चिन्ह घराघरापर्यंत जावं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. महादेव जानकर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह शिट्टी असं आहे आणि संजय जाधव यांचं चिन्ह मशाल असं आहे. हा, आता दोन्ही जी चिन्ह आहेत ती दोन्ही चिन्ह एकतर मशाल जी आहे ती मशाल संजय जाधव यांची आहे. शिट्टी हे चिन्ह महादेव जानकर यांचं आहे. दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे जे परंपरागत मतदार आहेत त्यांच्या समोर हे दोन्ही चिन्ह आता असणार नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रयत्न चालू आहे की जे नवे चिन्ह आहेत ते नवे चिन्ह मतदारापर्यंत जास्तीत जास्त कसे पोहोचता येतील. कारण परभणीचं जे मतदान आहे तर ते मतदान 26 एप्रिलला आहे. म्हणजे अवघ्या तसं जर आपण पाहिलं तर 15 दिवस आहेत उमेदवारांच्या हातात. त्यामुळे 15 दिवसामध्ये हे चिन्ह सर्वदूर जावं, तळागाळापर्यंत जावं यासाठीचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात आणि कुठं कोणाचं प्राबल्य आहे ते पण जरा सांगा. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. या 6 विधानसभा मतदारसंघात 3 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत.
आणि 3 विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, जिंतूरचे आमदार मेघनाताई बोर्डीकर, परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे 3 आमदार महायुतीच्या बाजूने आहेत. परभणीचे आमदार राहुल पाटील, पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर आणि घनसावंगीचे आमदार राजेश टोपे हे 3 आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. साधारणपणे जर आपण बघितलं तर ह्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीकडे 3 विधानसभेचे मतदारसंघ आणि महायुतीकडे 3 विधानसभेचे मतदारसंघ अशी साधारण दोघांची एक राजकीय स्थिती आहे. दुसरं माझ्या मनात एक प्रश्न आला की साधारणपणे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्या मतदारसंघातले प्रश्नांवरती चर्चा होते. परभणी लोकसभा मतदारसंघाचे नेमके संसदेत मांडले पाहिजेत असे प्रश्न काय आहेत आणि या प्रश्नावर ही निवडणूक होते का? नाही, आतापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर मुळातच आपल्याकडे सगळे भावनिक दृष्ट्या सगळं आवाहन केलं जातं प्रत्येक वेळी आणि अस्मितेचे मुद्दे पुढे येतात. दोन्ही बाजूंनी अतिशय वेगळ्या प्रकारचा सगळा प्रचार चाललेला असतो. परंतु लोकसभेची जी निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक ही एकमेकांवर अगदी गाव पातळीवरचे आरोप प्रत्यारोप करण्याची निवडणूक नाहीये. तर ही एकूण त्या भूभागाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि देशाच्या दृष्टीने ती अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. मला असं वाटतं की परभणी लोकसभा मतदारसंघ हा अनेक अर्थाने सुदैवी आहे. तर तो सुदैवी कसा आहे? एकतर या मतदारसंघामध्ये बहुतांश भाग हा काळ्या कसदार जमिनीचा आहे. आपलं एकूण मराठवाड्याचं जे सिंचन क्षेत्र आहे त्या सिंचन क्षेत्रामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र जायकवाडीच्या प्रकल्पाखालचं सर्वाधिक सिंचन क्षेत्र हे परभणी जिल्ह्याचं आहे. बाकी निम्न दुधना किंवा येलदरी यासारख्या प्रकल्पांचा पण सिंचनाला उपयोग होतो. याच्याशिवाय रेल्वे मार्गाशी हा जिल्हा जोडला गेलेला आहे. शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी अवगत करून देणारा कृषी विद्यापीठ इथं आहे. असं सगळं असताना एक जे विकासाचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे होतं ते निर्माण झालेलं नाही. आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी शिवसेनेचा काळ जरी आपण बघितला किंवा त्याच्या आधीचा काँग्रेसचा जरी काळ आपण बघितला तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये जी उपलब्ध संसाधनं आहेत त्या उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून या ठिकाणी एक कृषी औद्योगिक अशा प्रकारचे प्रकल्प उभे केले जाऊ शकतात. काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभे केले जाऊ शकतात. आज मतदारसंघातला सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तर तो बेरोजगारीचा आहे. आणि हा बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रमाणात कृषी औद्योगिक आपल्याला प्रकल्प उभे करावे लागतील. आणि अजूनपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात असे महत्वाकांक्षी प्रकल्प झालेले नाहीत, ते व्हावेत. त्याचबरोबर जिल्ह्यातले अजूनही काही सिंचनाचे प्रश्न आहेत, औद्योगिक वसाहतींचे प्रश्न आहेत. परभणी शहराला एक औद्योगिक वसाहत आहे परंतु लोकसंख्या वाढलेली आहे, शहराचा महानगरपालिकेत समावेश झालेला आहे. मग ज्या प्रस्तावित औद्योगिक वसाहती आहेत त्यांची कामं रखडलेली आहेत. अनेक तालुक्यांच्या औद्योगिक वसाहती आहेत, तिथे काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा अनेक तालुक्यांना नव्यानं औद्योगिक वसाहतींची गरज आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सिंचनाचे प्रश्न असतील, उद्योगाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सुटणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात एकच गोष्ट झाली मधल्या कालखंडात की परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालय ही दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय मिळालेली आहेत. परंतु बाकी एकूण तंत्र शिक्षण आणि सगळ्या उद्योगधंद्यांच्या बाबतीत खूप काम होण्याची गरज आहे. माझ्या मनातला एक प्रश्न असा आला की परभणी दुर्दैवाने खासदार जे आहेत ते रिपीट फार झालेले नाहीत. आता संजय जाधव यांचा एक जर आपण अपवाद सोडला, कारण प्रत्येक वेळा माणूस बरोबर. बदलतोय आणि हे सातत्य हो नसल्यामुळं संसदेमध्ये हो आपल्या भागाचे प्रश्न मांडणं हो असतील, ते प्रश्न सोडवून घेणं असतील, हेच मुळात ते होत नाही आहे. आणि त्यामुळे मग आत्ताच्या हो. निवडणुकीमध्ये हे व्हावं अशा दृष्टीने हे उमेदवार किंवा आमदार त्या भागाचे हे काही मांडतात का की आम्ही अमुक करू तमुक करू असं कोणी बोलतंय का? पण नाही, अजून पण आता अर्थात प्रचाराचा भाग म्हणून दोन्ही बाजूंनी असं बोललं जातं. आणि त्या भागातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत तर ते प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आहेत.
उदाहरणार्थ जिंतूर आणि गंगाखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये डोंगराळ भाग जास्त आहे. या ठिकाणाहून होणारं मजुरांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी जिल्ह्यातलं मजुरांचं स्थलांतर कसं रोखलं जाईल, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. बरोबर. आज आपण पाहतो विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, अगदी ग्रामपंचायतीची जरी निवडणूक असली तरी परभणी जिल्ह्यातले अनेक मतदार हे बाहेर ठिकाणी आहेत, कामाला आहेत, मुंबईला आहेत, नाशिकला आहेत, पुण्याला आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत हे मतदार इथं आणले जातात मतदानासाठी. आता जर त्यांना त्यांच्या गावात रोजगार मिळाला तर त्यांना जाण्याची गरज नाही, त्यांना स्थलांतरित होण्याची गरज नाही. परंतु त्यांना त्यांच्या भागात रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या भागात जर रोजगार मिळाला तर मोठं चित्र आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळेल की आपल्याकडे मानव विकास निर्देशांकामध्ये जे मराठवाड्यातले जिल्हे येतात, जिथला मानव विकास निर्देशांक अतिशय रसातळाला आहे, त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा पण समावेश होतो. जर परभणी जिल्ह्यामध्ये चांगले कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले, कृषी पूरक अशा प्रकारचे उद्योग उभे राहिले आणि सगळीकडच्या चांगल्या औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या तर नक्कीच मोठं काम होऊ शकेल. परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन बऱ्यापैकी आहे, कापसाचं उत्पादन बऱ्यापैकी आहे. तर या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग हे व्हायला पाहिजेत. आता अलीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद पण घेऊ लागलेले आहेत. तर हळदीच्या सुद्धा आता हळदीचा दर वाढतो, पण प्रत्यक्षात त्या वाढीव दराचा शेतकऱ्याला किती उपयोग होतो आणि शेतकऱ्याकडची हळद घेऊन त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग अजून सुद्धा आपल्याकडे उभे राहिलेले नाही. म्हणजे शेतकऱ्यांची हळद हळद व्यापारी खरेदी करतात आणि ते व्यापारी परस्पर त्या हळदीची विल्हेवाट लावतात. जो काही नफा असेल तो त्यांना मिळतो. परंतु त्या पिकापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून अनेक घोषणा झालेल्या आहेत की परभणी जिल्ह्यामध्ये कापूस ते कापड अशा प्रकारचं धोरण आखायचं. म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तेव्हापासून झालेली ती घोषणा आहे. त्याच्यानंतर मग अनेक सरकार बदलले, पक्ष बदलले. हे सगळं जरी झालं तरी विकासाच्या बाबतीतलं जे सातत्य आहे ते सातत्य मात्र कधीही कायम राखलं जात नाही. परभणी जिल्ह्यामध्ये बहुतांश होणारी जी पिकं आहेत त्या पिकांवरचे प्रक्रिया उद्योग जर उभे राहिले तर नक्कीच इथल्या हाताच्या म्हणजे तरुणांना काम मिळेल. त्याच्यानंतर इथल्या भागाचा बऱ्या प्रमाणात कायापालट होईल. आसारामजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपण या निवडणुकीच्या निमित्ताने पुढच्या टप्प्यामध्ये काय निवडणूक पेटती आहे, त्यात वातावरण कसं निर्माण होत आहे, यावर्षी आपण नक्की त्यावेळेला आपण भेटूया. आपण आम्हाला जो दिलेला वेळ आहे याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.